नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण कटाची आमटी किंवा तुम्ही याला एळवण्याची आमटी पण बोललं जातं गावी, तर आज आपण तीच बनवतो. तर मग चला बनवूया. तर इकडे मी डाळ घेतली चण्याची, स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे त्यातली घाण वगैरे काढून घ्यायची, धुवून घ्यायची नाही आहे. तसंच इकडे एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून घ्यायचं. तेल तुम्ही डाळीला पण लावू शकता आणि यामध्ये डाळ घालून चांगली शिजवून घ्यायची. तर इकडे डाळ आपली शिजलेली आहे, तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता. तर इकडे मी जी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण यातून एळवणी काढणार आहे, म्हणजे जे पाणी आहे डाळीचं ते साईडला काढून घ्यायचं. तर त्यासाठी एक बाऊल घेतला आहे, त्यावरती एक चाळण ठेवले आणि त्यामध्ये आपण आता ही डाळ टाकून घेणार आहे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं. तर इकडे मी पाणी पूर्ण काढून घेतलं आहे. तसंच यामध्ये मी 2 चम्मच आपली डाळ आहे तर ती पण घालून घेते, त्यामुळे आपली डाळ म्हणजे आमटी असते गटाची ती खूप छान बनते. तर त्यासाठी इकडे आपण एक वाटण बनवणार आहे. तर इकडे मी घेतलं आहे लसूण, कोथिंबीर आणि सुक्कं खोबरं घेतलं. तर आपण एवढं मिक्सरला आणि थोडंसं जिरं घालून घेते आणि हे मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर इकडे मी बारीक पेस्ट पण करून घेतलेली आहे आणि आता आपण देणार आहे डाळीला फोडणी. तर इकडे पुन्हा मी तोच एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे. पातेलं चांगलं गरम झालं आहे की त्यामध्ये मी इकडे जे तेल पोळ्यांसाठी वापरलं होतं तर ते घालून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायची कढीपत्त्याची 7-8 पाने. कढीपत्ता चांगला तडतडला की तसंच अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी घालून घ्यायची. जिरे, मोहरी आणि कढीपत्ता चांगला तडतडला की आपण जे हिरवं वाटण रेडी करून घेतलं होतं तर ते घालून घ्यायचं आणि तेही 1-1.5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. यामध्ये आपण सुक्कं खोबरं घातलेलं असतं, त्यामुळे ते तेल लगेच अब्झॉर्ब पण करतं आणि चांगलं भाजलं की ते तेल पण सोडतं. तर इकडे आपण आता तेल वगैरे घालणार नाही आहे, त्याच्यामध्ये चांगलं परतणार आहे. स्लो गॅसवरती चांगलं परतलं तर आता तुम्ही बघू शकता इकडे तेल चांगलं सुटलेलं आहे. तर यामध्ये घालूया थोडेसे मसाले. तर इकडे मी अर्धा चम्मच हळद घालून घेते, तसंच अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल तिखट घालून घेते, म्हणजेच मिरची पावडर घालते मी यामध्ये 1 चम्मच. आणि तसंच यामध्ये घालून घेणार आहे मी 2 चम्मच कांदा आणि लसणाची चटणी. जर तुम्ही कांदा घालत असाल तरी पण चालेल, पण इकडे मी कांदा वापरलेला नाही, त्याची चटणी वापरते आणि तेही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. तेही मसाले चांगले 1-1.5 मिनटं चांगले परतून घ्यायचे, त्यामुळे मसाले मस्त असे आपले फ्राय होतात आणि आपली जी कटाची आमटी होते तिला पण छान अशी तरी येते. तर इकडे आपले बघू शकता तुम्ही मसाले मी चांगले परतून घेतलेले आहे. 1-1.5 मिनटं परतून घ्यायचे, खूप छान असा स्मेल येतो तोपर्यंत. आणि आता आपण जी एळवणी साईड काढून ठेवलं होतं, म्हणजे डाळीचं पाणी जे काढून ठेवलं होतं साईडला, तर ते घालून घेऊया यामध्ये. तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया आणि तुम्हाला जेवढी आमटी बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही आता यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. तर इकडे माझ्याकडे मसाल्याचं पाणी पण होतं तर मी ते घालून घेतलं. तर इकडे आपलं पाणी घालून झालेलं आहे आणि आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. मीठ व्यवस्थित घाला, त्यामुळे आपली आमटी खूप छान बनते. तर इकडे मी मीठ घालून घेतले आणि फुल गॅस करून याला एक चांगली उकळी आणून घ्यायची पहिल्यांदा. तर इकडे आपली बघू शकता तुम्ही खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि आता गॅस स्लो करून 5 ते 7 मिनटं त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. तर इकडे मी 5 मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला खूप छान असे कट आलेला आहे आणि आपली आमटी पण खूप छान शिजले. काय वास येतो आहे, खरंच खूप छान अशी झालेली आहे. पुरणपोळी केली की कटाची आमटी आणि भात खरंच खूप छान अशी भारी लागते. आणि यामध्ये घालून घेते मी आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण करणार आहे गॅस बंद. तर इकडे आपली कटाची आमटी रेडी झालेली आहे. भात आणि कटाची आमटी कॉम्बिनेशन खूपच छान लागतं आणि पुरणपोळीसोबत जर आपण साईडला भात आणि आमटी घेतली तर एकच नंबर.
तर आपली आमटी इकडे कटाची रेडी झालेली आहे. तर मी त्याला आता इकडे एका बाउलमध्ये काढून घेतले. तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.